माझ्या पुढच्या अभ्यासासाठी माझ्या वडिलांनी कर्ज घेतलं, ते कसं फेडणार काय माहीत नाही. शिक्षण थांबलं नाही पाहिजे. तर प्रत्येक माणसाच्या आतमध्ये काय घडत असतं हे शक्यतोवर लांबून बघणाऱ्या माणसाला कळत नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येकच माणसाला ना आयुष्यात फार काही मोठं नाही करून दाखवत आहे. मे बी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तो छोट्या छोट्या अनेक लढाया जिंकत असतो. पण ह्या वेगात आपल्या कामात या सगळ्यात आपल्या आसपासच्या माणसांना पण थोडं 2 पावलं अधिक जाऊन जपावं याबद्दलचा सिनेमा असाही आहे. फक्त आपण काहीतरी केलं तरच जग वाचणार आहे. याला सुपर हिरो सिंड्रोम म्हणतात. सर तुम्ही म्हणाले होते ना आपण करू काहीतरी. तुम्हीच वाचवू शकता माझ्या पोरीला. सर 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 जो इतरांसाठी झटतो तोच शक्तिमान खरा. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मराठी मनोरंजन विश्वात सध्या खूप वेगवेगळे सिनेमे येत आहेत आणि त्यातही आपलं वेगळं पण सिद्ध करायला किंवा एक वेगळ्या घाटणीचा चित्रपट आपल्या भेटीला आलाय, तो म्हणजे शक्तिमान. आणि येत्या 24 मे रोजी हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि याच निमित्तानं या चित्रपटाची दमदार टीम आपल्या भेटीला आलेली आहे. ते म्हणजे आदिनाथ, स्पृहा आणि दर्शन, अर्थात आपला प्रियदर्शन जाधव. आणि या तिघांचं लोकमत फिल्मीमध्ये मी खूप खूप स्वागत करतो. आपण अजिबात अवांतर चर्चा न करता थेट चित्रपटावरती येऊया की चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान. तर आम्हाला शक्तिमान या नावातनं, अर्थात आपल्याला हे नाव खूप परिचित आहे, तर काय आहे शक्तिमान? तर प्रत्येक लहान मूल आपल्या आईवडिलांमध्ये एक सुपर हिरो बघत असतो. तसंच एक मुलगा आपल्या वडिलांमध्ये, मी त्या मुलाचा वडील असतो, त्याला विचारतो, बाबा तू का नाही होऊ शकत सुपर हिरो? आणि त्याच्या आयुष्यात एक प्रसंग नुकताच असा घडतो की त्याला जाणवतं की काही दिवसांपूर्वी त्याला एक मेसेज आला होता आणि आपल्याला मेसेज येतात ना व्हॉट्सॲपवरती की काही पैसे डोनेट करा, कोणाला तरी गरज आहे, कॅन्सर झाला आहे, हे झालं आहे. आणि त्याला त्या मित्राकडून कळतं की ती व्यक्ती गेली आणि त्या गोष्टीचा त्याला खूप गिल्ट येतो त्या माणसाला, म्हणजे माझ्या कॅरेक्टरला. आणि एक दिवस ऑफिसमध्ये असताना, म्हणजे प्रियदर्शनचं जे कॅरेक्टर आहे त्याला, तो ऑफिसमध्ये काम करताना कानावरती काहीतरी पडतं आणि त्याला कळतं की हा त्या ऑफिसमध्ये पिऊन असतो आणि त्याच्या मुलीला एक खूप रेअर आजार झाला असतो, ज्याच्यामुळे तिचं हार्ट ट्रान्सप्लांट करावं लागत असतं आणि त्यासाठी पैसे लागणार अफाट. आणि कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि त्याला कुठेतरी बाप म्हणून एका आपल्या मुलासाठी सुपर हिरो म्हणून त्याला सिद्ध करायचं असतं आपल्या मुलाला, किंवा त्याच्या नजरेत त्याला स्वतःचं एक स्थान बनवायचं असतं. आणि त्याच वेळेस ती गिल्ट पण असते त्याला की एक व्यक्ती मेली आणि मी त्याला कदाचित थोडी फुलाची पाकळी पण काहीतरी मदत करू शकलो असतो, ती संधी पण माझी हुकली. आणि त्याला तो ट्रिगर सापडतो आणि तो ह्या माणसासाठी स्वतःचं सगळं सर्वस्व पणाला लावतो आणि त्याच्या मुलीला मदत करायचा प्रयत्न करतो. आणि तो प्रयत्न करण्यात तो त्या स्ट्रगलमध्ये त्याच्या घरात काय वादळ येतं आणि त्याच्या पर्सनल लाईफमध्ये काय उतार चढाव येतात आणि या सगळ्या गोष्टींना घेऊन तो शेवटी सुपर हिरो होऊ शकतो की नाही, ही गोष्ट आहे शक्तिमानची. अगदी, म्हणजे आम्ही ट्रेलरमधून तर बघितलं, आम्हाला ट्रेलर खूपच आवडला आहे. त्यातली अगदी वाक्य, म्हणजे अगदी छोटी छोटी वाक्य पण असतील, ते अगदी मनाला भिडतात. मला दर्शनकडे यायचं आहे की शक्तिमान जरी तो असला या चित्रपटात, तरी तुझी एक तितकीच महत्त्वाची भूमिका आहे, तू बाबाच्या भूमिकेत आहे. तर मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की काय तुझी जर्नी आहे या चित्रपटाची, काय जर्नी आहे तुझ्या नजरेतली? एकतर माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, म्हणजे मी प्रकाशबरोबर 3रा सिनेमा करतोय, सायकल हम्पीनंतर हा शक्तिमान. मला त्याच्याबरोबर काम करायला आवडतं, त्यामुळे. आणि मला ह्याची गॅरंटी असते की तो उगाचच इकडचं तिकडचं काही देणार नाही. तानाजी नावाचं हे कॅरेक्टर आहे. आदिनाथ जे ऑफिसमध्ये काम करत असतो तिकडे, जसं तो म्हणाला की हा काम करत असतो तानाजी. मला अगदी आता कसं आहे की काही काळमध्ये गेला आहे शूटिंगचा, पण काही कॅरेक्टर्स अशी असतात की जी तुम्हाला फक्त बाहेरून ऑब्झर्व करताना किंवा बाहेरून दिसताना अत्यंत नॉर्मल, साधं, व्यवस्थित आयुष्य चाललेलं आहे असं वाटू शकतात. आतमध्ये काय वादळ असतं, प्रत्येक माणसाच्या आतमध्ये काय घडत असतं हे शक्यतोवर लांबून बघणाऱ्या माणसाला कळत नाही.
तर ते वादळ जास्तीत जास्त लपवण्याचं किंवा जास्तीत जास्त बाहेर न येऊ देण्यासाठीचं किंवा त्याच्या पर्सनल आयुष्यात जे काही आपण त्याला उलथापालथ म्हणू नये, पण माणसं जेवढी आपल्याला बाहेरून साधी नॉर्मल व्यवस्थित वाटतात तेवढेच ते आत कॉम्प्लिकेटेड असतात किंवा गुंतागुंतीचं. आपण सगळेच गुंतागुंतीचे आहोत. तसं त्याच्या आयुष्यात एक गुंतागुंत निर्माण झाली आहे आणि ती गुंतागुंत कशी सोडवावी हे काही त्याला कळत नाही आहे आणि अर्थात त्याचं कॅरेक्टर त्याच्या आधाराला येतं. सो पात्र म्हणून मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी एवढंच बघत होतो की मला काम करताना इतकंच मला पोचवायचं होतं, म्हणजे ॲज ॲक्टर मला ते इमोट हे करायचं होतं की आपल्याला इमोट तर व्हायचं आहे, पण आपल्याला असं इमोट नाही व्हायचं की ते इमोशन पूर्ण आपल्याला त्याच्यात वाहून देऊन पूर्ण इमोट करायचं आहे. जेवढं गरजेचं आहे तेवढं इमोट केल्यानेच त्या कॅरेक्टरचा खरेपणा टिकून राहील असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, अगदी छोटीशी गोष्ट, आज आपण ज्या काळात जगतोय, ज्या पद्धतीचा काळ आहे, जो वेग आहे आपल्या जगण्याचा, ह्याच्यात अनेकदा असं होतं प्रत्येकाच्या आयुष्यात आत्ता पण असा अनुभव येतो की पटकन आपल्याला कळतं हा माणूस गेला. अरे मी 6 महिन्यांपूर्वी भेटलो होतो, किंवा काही लोक म्हणतात अरे मी 6 वर्ष झाली भेटून आणि त्यानंतर आमच्यात काही फोन नाही किंवा आमच्यात काही मेसेज नाही. तर ह्या वेगात आपण कुठे चांगुलपणा नाही ना हरवत आहोत, किंवा एकमेकांना आपण कॉम्प्लिमेंट देणं तर विसरत नाही आहोत ना. असं छान मॉइश्चर असलेला हा सिनेमा आहे असं मला वाटतं. आपण ह्या वेगात, आपल्या कामात, या सगळ्यात आपल्या आसपासच्या माणसांना पण थोडं 2 पावलं अधिक जाऊन जपावं ह्याबद्दलचा सिनेमा असंही आहे. म्हणजे थोडी आपल्यातली संवेदनशीलता जागी करणारा चित्रपट आहे असं म्हणावं लागेल. याच्यात एक वाक्य मी ऐकलं प्रोमोमध्ये की तू अजून किती लोकांची मदत करणार आहेस किंवा कुणाला पुरे पडणार आहेस. आणि जेव्हा हे वाक्य तर तेव्हा स्पृहाचं कॅरेक्टर आम्हाला तिथे दिसतं. एक पत्नी म्हणून तू तुझ्या भूमिकेत तिथे अगदी म्हणजे अचूक भूमिका केलेली आहे. सो काय आहे तुझी भूमिका? माझी भूमिका ही कॉन्शियसला ह्याच्या कॅरेक्टरचा प्रश्न विचारणारी भूमिका आहे. कारण बऱ्याचदा चांगुलपणा करण्याच्या नादात सुद्धा आपण वाहवत जातोय की काय असं पण वाटायला लागतं. हा प्रश्न विचारणारी ही भूमिका आहे. म्हणजे ती काही वाईट बाई नाही आहे, ती चांगुलपणा करण्याच्या विरोधातली बाई नाही आहे, पण तो चांगुलपणा करताना आपल्या घरचं जे आहे, ज्या परिस्थितीत आपण आहोत, आपल्याला एक मूल आहे, हे प्रॅक्टिकल प्रश्न विचारणारी त्याला थेटपणे ही व्यक्तिरेखा आहे. मला असं वाटतं की प्रेक्षकांच्या मनातले जे प्रश्न आहेत ते मी विचारत असते पडद्यावरती, की का चाललंय हे सगळं, कशासाठी चाललंय, ज्याची उत्तरं सुद्धा सिनेमाच्या शेवटी मिळतात. मला खूप असं वाटलं आमचा सिनेमा करताना किंवा बघताना, त्याची गोष्ट ऐकताना, की प्रत्येक वेळेला प्रत्येकच माणसाला ना आयुष्यात फार काही मोठं नाही करून दाखवत आहेत. मे बी हेरोईक खूप काही त्याच्या आयुष्यात घडत नसतं, पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तो छोट्या छोट्या अनेक लढाया जिंकत असतो. तर शक्तिमान ही अशी छोटी पण फार महत्वाची जिंकलेली लढाई आहे. हा आमचा सिनेमा आहे असं मला खूप वाटतं की, आणि त्या लढायांनी त्या माणसाला खूप बळ पण मिळत असतं पुढे जायचं, त्याला, त्याच्या आसपासच्या व्यक्तींना. सो फार महत्वाचा विषय, फार सुंदर पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने, मुळात अजिबात कुठेही तो सिनेमा असा तुम्हाला ढसाढसाही रडायला लावणार नाही, आणि पण त्याचबरोबर तुम्हाला तो एक छोटासा चिमटा पण काढेल, तुम्हाला तो रियालिटी चेक पण देईल, आणि तुम्हाला तो खुश पण करेल की जगात अशी माणसं आहेत, आणि अशी चांगली माणसं आहेत. म्हणून जर तो आपण बटरफ्लाय इफेक्ट कसं म्हणतो की कुठेतरी फुलपाखरू एक पंख फडफडवतं आणि दुसरीकडे काहीतरी जगाच्या कोपऱ्यात घडत असतं, तो बटरफ्लाय इफेक्ट अनेक चांगली माणसं त्यांच्या आयुष्यात नुसतं चांगलं वागतात ना, तेव्हा ते जग चालत राहतं चांगल्या पद्धतीने. पण आदिनाथ आणि स्पृहा ही जोडी आम्हाला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसते. सो तुलाही प्रश्न मिळेल, त्यालाही आहे प्रश्न तो, की दोघांनी एकमेकांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? कम्फर्टेबल असं मी म्हणेन, कारण आमची ओळख होती आधी, पण आम्ही असं काही फार घट्ट मित्र नव्हतो. ते इनफॅक्ट आता नंतर त्या मनाने झालं असं मला वाटतं, त्या निमित्ताने झालं शक्तिमानच्या. पण खूपच मजा आली. काहीच म्हणजे आपण पहिल्यांदा काम करतो एकत्र असं जाणवलं नाही. आय थिंक तीच गंमत आहे की आयदर तो कम्फर्ट तयार होतो किंवा होत नाही. तर आमच्या बाबतीत, आणि आम्हाला ऍक्च्युली असं शूटला फार वेळ पण नाही मिळाला, आम्ही खूप कमी दिवस एकत्र शूट. बऱ्याच गोष्टी साम्य आम्हाला सापडल्या एकमेकांना. आम्ही दोघेही खादाड आहोत, त्यामुळे मला वाटतं शूटिंग सुरू झालं होते, पहिल्या दिवशी शूटिंग पॅकअप झालं होते, आम्ही पुण्यात मटण खायला गेलेलो. पण ती गंमत असते जेव्हा पहिल्यांदा आपण कुठल्या तरी कलाकाराबरोबर काम करतो, तेव्हा
एक ते नव्याने आपल्याला ती ओळख होते, आपण नवीन एक व्यक्तीला आपल्याला भेटायला मिळतं, आपल्याला कळायला मिळतं त्याच्याबद्दल. आणि त्या कॅरेक्टरवरती आता जेव्हा आपण खोल त्या कॅरेक्टर्समध्ये शिरतो तेव्हा एकमेकांबद्दलही आपण खूप गोष्टी जाणून घेतो. सो इट्स व्हेरी इंटरेस्टिंग प्रोसेस. खरं आहे. पण एक कॅरेक्टर तुमच्यासोबत असं आहे ते म्हणजे दर्शन दादा. आणि तो असला की असं आम्ही खूप ऐकलंय सेटवरती खूप धमाल असते, खूप काहीतरी वेगवेगळं घडत असतं. ती मला तर काही मिळाली नाही असं धमाल. मला तेच विचारायचं होतं की या माणसाने काय काय धमाल घडवली सेटवर किंवा माझं त्याच्याबरोबर काहीच नाही. अनफॉर्च्युनेटली माझं आमचं काही त्याच्याबरोबर सीनच काहीच नाहीये नव्हतं एकत्र shooting. So, पण सगळ्यांनी त्याची धमाल साईड खूप बघितली आहे मी म्हणेन, पण ही एक साईड मला वाटतं की नव्याने प्रेक्षकांसमोर येते दर्शनची. पण तुमच्या दोघांचे बरेच सीन असतील म्हणजे तुझे आणि हो, आमचेच सीन जास्त होते. तुमचं म्हणजे तुमची केमिस्ट्री कशी होती पडद्या मागे आणि पडद्या पुढे? नाही, आम्ही तर तसं पाहायला गेलं तर या सिनेमात सुद्धा याआधी आम्ही कुठल्या सिनेमात एकत्र काम नाही केले. पण मला खूप काय आपण म्हणू, मला खूप आज प्रामाणिकपणे सांगतो, मला त्याच्या बाबतीत खूप मी त्याच्याकडे फार वेगळ्या दृष्टीने बघत होतो की अरे बॉर्न विथ अ गोल्डन स्पून आणि त्याला काय छान सगळं मिळालेलं आहे. पण गोल्डन स्पून आपल्या गोल्डन ज्युबिली झाले लक्षात घ्या. सो पण तो तसा नाही आहे आणि तो ॲब्सोल्युटली मला अत्यंत ह्युमन खरा माणूस वाटला की जो सगळं आधी काय आहे, आपण कुठल्या लेगसीतून आलो ते सगळं सोडून तो स्वतःचं काम करतोय. त्यामुळे माणूस म्हणून मला असं वाटतं नट बीट हे सगळं नंतरचा भाग होतो. माणूस म्हणून आधी तुम्हाला कनेक्ट व्हावं लागतं की आपण छान एकत्र काम करू शकतोय की नाही. तर त्याला फार काही वेळ लागला नाही. प्रकाशचाही त्यात फार मोठा हातभार आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही खरं सांगायचं तर असं काही सेटवर फार काही धमाल मस्ती असं खूप दंगा केलाय किंवा तशा पद्धतीची फिल्म नाही. अगदी असं पण नाही की तशा पद्धतीची फिल्म नाहीये म्हणून अगदी मी तोंड पाडूनच बसलोय वगैरे. अगदी असं एवढी मेथड आणि एवढी गुंतागुंतीची प्रोसेस नव्हती. पण सीन्स करण्याची जी गंमत आहे, एकत्र एखादी प्रोसेस एन्जॉय करून करण्याची जी गंमत आहे, त्यातच मला वाटतं खरं यश असलं पाहिजे. कारण पुढे सिनेमा तयार झाल्यावर तो चालणार नाही चालणार, किती लोक पाहणार नाही पाहणार, कोणाला आवडणार, हे व्यक्तिसापेक्ष आहे, ते बदलत जाईल. पण मला खूप मजा आली हिच्याबरोबर. अनफॉर्च्युनेटली माझे काही सीन्स नाहीत, पण आम्ही तुम्ही एकत्र पण काम केलं नाहीये ना तसं? 20 वर्ष साधारणपणे एकमेकांना ओळखतो. पण आम्ही तसं काही एकत्र काही काम स्क्रीन करू शकलो शेअर नाही केलं. मग तसं बघायला गेलं तर माझं स्पृहा बरोबरचं हे पहिलंच काम आहे. इनडायरेक्टली का होईना तिला माझ्याबद्दल काही ना काहीतरी सिनेमात कळतं किंवा असं आहे. पण दर्शन हा चेहरा समोर आला किंवा प्रियदर्शन जाधव म्हटलं की आम्हाला एक तर हसणं किंवा हसवणं या दोनच गोष्टी खरं तर एक्झॅक्टली उलट आहे. तर मला तर तेच विचारायचंय की खरं काय आहे. नाही, असं नाहीये. मग आता तू गोदावरी बघशील तर मी कुठे काय कोणाला काय हलवलं, किंवा मी प्रकाश बरोबर हम्पी केला त्यात तरी असं काय कॅरेक्टर्स बेसिकली सायकल फॉर दॅट मॅटर असं नव्हतं की खूप हिलॅरियसली सगळं अशी सिच्युएशन होते. आणि पण कसं होतं की मी खूप भाग्यवान समजतो की मी टेलिव्हिजनमध्ये मला तसा चान्स मिळाला. आणि टी व्ही हे असं माध्यम आहे की ते इमिजिएटली तुमची एक इमेज क्रिएट करतं आणि लोकांना असं वाटतं की विनोदी माणूस आहे म्हटल्यावर विनोदच करणार. तर विनोदी माणूस असा काही नसतो. असं काही शेवटी माणूस विनोदी विनोदी असतात. कारण ते लोक भेटताना पण म्हणतात तुम्ही खूप विनोदी आहात म्हणून. तर मला माहिती आहे की मी विनोदी माणूस नाहीये. मी कुठला किस्सा मला जर सांग. तर बाबासाहेब पुरंदर यांनी एकदा पु ल देशपांडेंना विचारलं की काय ना तुमच्या घरात काय म्हणजे नेहमी तुम्ही असे विनोद करणार आणि सुनीताबाई खो खो हसत असणार असं चित्र असेल ना. तर पुलंनी त्यांना विचारलं की असं कसं असेल, मग तुमच्या घरात काय कायम तुम्ही तलवार काढून लढत असता आणि तुमच्याकडे असं असतं का चित्र? मी काय अगदी पुलन बरोबर नाही कम्पेअर करणार स्वतःला, माझी लायकी पण नाही काय ती. पण तसं नाहीये. मी अजिबातच तसा म्हणजे मी गंमत जम्मत करत असतो, पण म्हणून मी विनोदी माणूस आहे असं होऊ शकत नाही. उलट मला फार मजा येते अशा पद्धतीची भूमिका करताना की जिकडे मला काम तर करायचंय पण मला ऍब्सोल्युटली काही करायचंही नाहीये. सो तो चॅलेंज जास्त माझ्यासाठी इंटरेस्टिंग आहे. आणि काय आपण म्हणू, कधी ते सापडतं किंवा सापडतही नाही. पण मला पुन्हा तुलाच प्रश्न करायचा आहे की जरी ती इमेज असली
तरी विनोद करणं खूप कठीण हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, किंवा विनोदी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि आता जो काही विनोदाचा ग्राफ जर आपण बघतोय तर कुठेतरी एकतर तो खूप म्हणजे वाईट तर विनोद असतात किंवा वाह्यात तरी असतात, दोन विनोदाचे प्रकार आहेत, तर वाईट किंवा वाह्यात. तर पण तू एक खूप चांगला लेखक आहे, तू खूप चांगलं विनोदी लिहू शकतो. तर आत्ताचा विनोदाचा जो पॅटर्न बदलतोय ना, त्याच्याकडे ॲज अ लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून आणि नट म्हणून कसं बघतोस? नाही, मी अगदी सिम्पल ह्या दृष्टीने बघतो. कुठलीही आर्ट असो, मग ते विनोदी लेखन असो किंवा कुठले, किंवा कविता असो किंवा कथा असो, कादंबरी असो, काही असो, पटकथा लेखन असो. मला वाटतं जगातलं सगळ्यात अवघड लेखन हे पटकथा लेखन आहे. भयंकर कॉम्प्लिकेटेड आहे ते, इतकं सोपं नाही जेवढं दिसतं तेवढं. पण विनोदाकडे जर बघशील तर विनोद जनरेट करावा लागतो. जेवढा अभ्यास एखादी ऐतिहासिक कथा लिहिण्यात किंवा एखादी अत्यंत ट्रॅजिक ड्रॅमॅटिक कथा लिहिण्यात जेवढे कष्ट लागतात, जेवढं चिंतन मनन अभ्यास ह्या सगळ्यासाठी लागतो, तेवढं चिंतन मनन अभ्यास हा विनोद निर्माण करण्यासाठी सुद्धा लागतो. आणि मुळात विनोद, मला असं वाटतं विनोद चांगली विनोद निर्मिती व्हायला तेवढी प्रगल्भता आणि तेवढा अनुभव सुद्धा हाताशी यावा लागतो. मीही अजून तेवढा ग्रेट काही विनोदी लिहू शकलेलो नाही असं मला वाटतं, पण अनुभवानेच विनोदी लेखन वाढतं. आणि हा जो समज आहे की कोणी उठून काही लिहिलं तरी ते वर्क होतं, तर ते तसं नाही आहे. टेलिव्हिजनचा विनोद वेगळा आहे, सिनेमाचा विनोद वेगळा आहे पूर्णपणे, नाटकाचा विनोद हा पूर्णपणे वेगळा आहे. सो आपण जेव्हा टेलिव्हिजनवरचा एखादा विनोदी कार्यक्रम बघून त्याच अपेक्षेने जेव्हा सिनेमाला येतो, तेव्हा तो तुम्हाला तशा पद्धतीचा विनोद मिळणार नाही आहे. हे एकदा क्लिअर झालं की बऱ्याचशा गोष्टी सोप्या होऊन जातात. आणि इतिहास गवाह आहे की जो कलाकार उत्तम कॉमेडी करतो तो सगळ्यात भारी इमोशनल सीन्स करू शकतो. कारण ॲज चॅपलिन सेड, लाईफ इज अ ट्रॅजेडी इन क्लोजअप अँड कॉमेडी इन अ वाईड शॉट. आणि त्यासाठी तुम्हाला जाण लागते आयुष्याची आणि कॉमेडी करण्यासाठी, किंवा ती ट्रॅजेडी समजून घेण्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही ती ट्रॅजेडी समजून घेता तेव्हाच ती लोकांना वाईड शॉटमध्ये कॉमेडी वाटते. त्यामुळे दर्शनची जी ताकद आहे, तिची जी रेंज आहे, ती आता आपल्याला दिसते. आणि ती प्रिसाइजली आमच्या सिनेमात कळेल लोकांना काय पद्धतीचं तो काम करतो. हे अवघड आहे की एखादा असा बाप साकारणं आणि तो तितक्या संयतपणे साकारणं की ज्याला दिसतंय आपल्या मुलीचं मरण डोळ्यासमोर, आणि तरीही कुठेही तो ड्रॅमॅटिकली मेलोड्रॅमॅटिकली रडत नाहीये, ओक्साबोक्शी तो हंबरडे फोडत नाही, तो असा आकांड तांडव करत नाही, पण तो ज्या संयतपणे त्याने केलाय तो फारच. म्हणजे कम्पॅरिझन करायचं झालं तर मेहबूब ज्या लेवलचे कॉमेडियन होते, त्याहून बाप ते इमोशनल सीन्स करायचे. मला वाटतं दर्शनमध्ये आपल्याला दिसतं थोडंसं. पण चित्रपटाच्याच निमित्ताने मला पुन्हा एक प्रश्न विचारायचा आहे. चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान, आणि त्याच्यात तू शक्तिमान झालेला आहेस किंवा कोणासाठी तरी धावून गेलेला आहेस. तर तुमच्या तिघांच्याही आयुष्यात तुम्ही कधी कोणाचे शक्तिमान झालायत का, किंवा कधी तुमचं कोणी शक्तिमान झालंय का, किंवा तुमच्या मदतीला धावून आलाय का? कुठली अशी मुवमेंट आहे का की अरे हा, मी या क्षणी या माणसासाठी शक्तिमान झालो किंवा तो माझ्यासाठी शक्तिमान झाला? शक्तिमान मोमेंट मला एक सुचलंय, मी तोवर बोलू का? म्हणजे तुम्हाला मी नाव नाही घेणार. माझा एक अत्यंत जवळचा मित्र आहे आणि आज तोही यशाच्या शिखरावर आहे. आणि आम्ही एक 20 वर्षांपूर्वी असं ट्रेनमधनं निघालो होतो आणि त्याने मला स्टेशनला उतरल्यावर पटकन बाजूला घेतलं आणि तेव्हा एक मोबाईल काढला. आणि तेव्हा मोबाईल असणं म्हणजे वॉज लाईक बापरे मोबाईल आहे. आणि तो म्हणाला की अरे मी हा चोरला, मला राहवलं नाही, मी हा चोरला. तो होता टेबलवर आणि मला राहवलं नाही आणि मी हा चोरला. आणि आता मला भयंकर वाईट वाटतं या गोष्टीचं की मी हा मोबाईल चोरला. तर काय करायचं, म्हणून आम्ही तो फोन ऑन केला. मला आठवतंय त्यावेळेला तो असा नोकियाचा असा आणि नाही फ्लिप नाही, तो असा खाली असा यायचा, तो असा फोन होता. आणि नॅचरली एक तासाभरानंतर त्याच्यावर रिंग आली आणि आम्ही तो उचलला. कुठल्या तरी PC वरनं कोणीतरी ट्राय करत असेल. आणि मग मी त्याला म्हटलं की त्याला खरं सांग. मी त्याला म्हटलं तुला हे जर गिल्ट घालवायचं असेल तर त्याला खरं सांग मी चोरला, पण माझं इंटेन्शन नाही आणि तू जिथे असशील तिकडे आम्ही तुला मोबाईल आणून देतो.
आणि तो मी हे सांगणार नाही की मी चोरला, मी म्हंटलो की मी देतो सापडला. म्हटलं नाही, तू सापडला आणि चोरला मध्ये फरक आहे म्हटलं, तुला जर गिल्ट नको असेल तर ते काय तू बोलू शकला नाही ऑफकोर्स. पण आम्हाला कळलं तो माणूस विक्रोळीला आहे आणि तो मोबाईल आम्ही त्यांना जाऊन दिला आणि सांगितलं. तर त्याला असं झालं की अरे यार तू बरं झालं मला हे सांगितलंच नाही तर मला फार विचित्र वाटत होतं. सो मला असं वाटतं की छोटीशी गोष्ट आहे, फार काही जगात ग्रेट बदल घडवणारी गोष्ट नाही आहे, पण तेव्हापासून आजपर्यंत आमच्यात एक फार लव्ह हेट रिलेशनशिप असं बॉन्डिंग झालेलं आहे. मला ना एक फार असा म्हणजे तो वेगळाच किस्सा आहे जरा. कलाकार म्हणून आपल्याला किती अशा मोमेंट्स असतात ना की आपल्याला वाटत असतं आपण एक नुसताच प्रयोग करतोय नाटकाचा किंवा आपण एक नुसताच सिनेमा करतोय, पण त्या केलेल्या कामाने खूप रॅन्डम लोकांच्या आयुष्यावर परिणाम होत असतो, आपल्याला कळत पण नाही ते त्यावेळेला. आम्ही डोंट वरी बी हॅपी नावाचं एक नाटक करत होतो, मी आणि उमेश. तर आमच्या नाटकाला म्हणजे लोक बघायला यायचे, प्रेक्षक यायचे खूप, आणि भेटायला पण यायचे मागे, आणि आवडायचं लोकांना नाटक. तर एकदा नाटक संपल्यानंतर एक कपल भेटायला आलं, जोडपं, आणि ते आम्हाला असं म्हणलं, म्हणजे त्या नाटकाचीच गोष्ट अशी होती की दोघंही खूप ॲम्बिशियस, आणि मग त्याच्यातनं त्यांच्या नात्याची गुंतागुंत त्या नवरा बायकोच्या आयुष्यात येणारी, आणि मग फायनली ते ठरवतात की नाही आपण हे नातं चांगल्या पद्धतीने पुढे न्यायचं, आपण एकत्र राहायचं. अगदी डिवोर्सच्या क्षणापर्यंत येऊन ते मागे फिरतात. तर एक कपल आम्हाला भेटायला आलं मागे, आणि ते आम्हाला असं म्हणाले की आम्ही आत्ता नाटक बघितलं तुमचं, आणि आम्ही खरं सांगतोय आम्ही परवा एका वकिलांकडे गेलो होतो, आमचं काउन्सिलिंग चालू आहे. तर त्या वकिलांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे तुम्ही एकदा या नाटकाला जाऊन या. अरे वा. तर म्हणून आम्हाला असं वाटलं की चल ठीक आहे ना, इतक्या गोष्टी करतोय हे पण करून बघू. म्हणून आम्ही नाटकाला आलो, आणि आज हे बघून आम्हाला असं वाटतंय की आम्ही प्रयत्न करू आमच्या नात्याला पुन्हा एकदा एक चान्स. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट मला वाटली. सो आत्ता आपण जेव्हा हे विचार आत्ता एकदम हे आठवलं म्हणून मी हे शेअर केलं की ही शक्तिमान मोमेंट आहे माझ्यासाठी, की माझ्या एका छोट्याशा कामामुळे एखाद्या जोडप्याच्या आयुष्यात समजा आपल्या नात्याचा पुनर्विचार आपण केला पाहिजे बाबा चांगल्यासाठी, हे झालं असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे ना. आणि असे कित्येक सुंदर क्षण कलाकार असणं आपल्याला देत असतं. त्यामुळे ते मला फार भारी वाटलं. ही माझ्यासाठी माझी शक्तिमान मोमेंट आहे. माझे शक्तिमान मोमेंट्स मला माहीत नाहीत. आत्ता जिजाचा शक्तिमान होण्याचा प्रयत्न करतोय मी. पण माझ्या आयुष्यात घडलेले शक्तिमान मोमेंट्स म्हणजे माझ्यासाठी माझे बाबाच शक्तिमान होते, आणि आजही आहेत मी असं म्हणेन. कारण एक किस्सा सांगतो मी. इनफॅक्ट त्यांचं आता पुस्तक आलं ना डॅमिटनी बरंच काही, त्यात त्यांनी लिहिलं आहे. तर माझं TY जस्ट झालं होतं तेव्हा, आणि मला पुढे अभ्यास करायचा होता, आणि घरात परिस्थिती खूप वाईट होती तेव्हा. कारण माझ्या वडिलांवरती मागचे 2 सिनेमे चालले नव्हते, आणि खूप मोठं कर्ज होतं, आणि आम्ही कोल्हापूरला खबरदार हा सिनेमा शूट करत होतो. आणि हाऊ ओल्ड वर यू? मी TY म्हणजे 20-21. हां. आणि मी पहिल्यांदा वडिलांना असिस्ट करत होतो ॲज असिस्टंट डिरेक्टर, त्यामुळे मी जस्ट वयात आलेलो होतो त्या काळात. आणि खूप मोठं कर्ज होतं, आणि हे सगळं घरी गोंधळ चालू होता. पण त्या सगळ्यामध्ये एका सिनेमावरती फोकस ठेवून ते काम करणं, आणि आम्ही कोल्हापूरमध्ये शूटिंग चालू असताना बँकेने मुंबईचं घर सील करून टाकलं, आणि आमच्याकडे घरच नव्हतं मुंबईत. आणि मला ते सांगितलं नाही. मला आणि माझ्या आजी आजोबांना पॅकअप झाल्यावर पण ह्या सगळ्यात अख्खं शेड्यूल संपवलं शूटिंगचं. खबरदार निर्मिती सावंत यांनी सगळं अख्खं शूटिंग कोणालाही काही कळू दिलं नाही, म्हणजे माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईनी. शूटिंग संपवलं तर मी आणि आजी आजोबा आम्ही पुण्याला येऊन राहिलो, आणि माझे आई वडील मुंबईला येऊन घर शोधत होते. आणि मग आम्ही कांदिवलीला शिफ्ट झालो. मला वाटतं हा 2005 हे वर्ष असेल. आणि त्या परिस्थितीत माझ्या पुढच्या अभ्यासासाठी माझ्या वडिलांनी कर्ज घेतलं. ते कसं फेडणार काय माहीत नाही. शिक्षण थांबलं नाही पाहिजे. सो माझ्यासाठी शक्तिमान माझ्या आयुष्यात आहे. आई वडील दोघेही. म्हणजे खरं तर मी तुला पुढचा प्रश्न तुलाच होता.
खूप इमोशनल नोटवरती आपण आलेलो आहोत. मला खरं तर पुढचा प्रश्न जिजाविषयीच होता. तुझ्या चित्रपटाच्या खाली एक टॅगलाईन लिहिलेली आहे की बाबा तू होऊ शकतोस सुपर हिरो. तर लहान मुलं जेव्हा घरात असतात तेव्हा ती खूप काही काही बडबड करत असतात आणि अचानक बडबड करता करता ते आपल्याला काहीतरी बोलून जातात आणि आपल्याला असं लक्षात येतं की अरे काहीतरी भन्नाट बोलून गेली ही. तर जसं तुझ्या सिनेमाची टॅगलाईन आहे बाबा तू होऊ शकतो सुपर हिरो, तसं जिजाने तुला एखादं वाक्य कधी वापरलंय का की जे तू कधीच विसरू शकत नाही, किंवा असं एखादं वाक्य की तिचं वाक्य ऐकलं आणि तू निरुत्तर झालाय, तुला पुढे द्यायला सगळ्यांना निरुत्तर करत असते ती. कुठली गोष्ट असेल ती खूप अशी निरागसपणे आणि सहज ती बोलून जाते आणि आपण काहीतरी चुकीचं करत असलो त्या क्षणी तर ती अरे डॅडा पण हे काय करतोस तू, आणि आपल्याला जाणवतं की अरे बापरे. पण आता कुठलं ते मला नेमकं असं आठवत नाहीये. पण मी जे लिहायचो ना जिजा आणि डॅडा, मी आता मगाशी स्पृहाला सांगत होतो की त्यात तेव्हा ती लहान होती जेव्हा मी ते लिहायचो, म्हणजे 3 वर्षाची होती, आता ती 6 वर्षाची झाली. तर त्यात त्या लिखाणामध्ये ती मला काहीतरी प्रश्न विचारायची आणि मी त्याचं उत्तर द्यायचो. हा फॉर्मॅट होता. आता तो फॉर्मॅट उलटा झालाय. आता मी प्रश्न विचारतो आणि ती उत्तर देते. अगदी. लहान मुलांचा अनुभव तुमच्या सगळ्यांमध्ये मला असं वाटतं स्पृहाला जास्त आहे, कारण की बरोबर ना, एक तर माझ्या सगळ्या सिनेमांमध्ये किंवा कुठल्याही गोष्टीत मला एक मूल असतंच ओघानेच, आणि मला स्वतःला भयंकर आवडतात टेलिव्हिजनवरती. तर म्हणजे काय म्हणतात, माझी अनेक मुलं आहेत, तुझी अनेक खरोखरच आहे. त्यामुळे त्या प्रत्येकाबरोबर मी खूप मजा केली आहे, खूप मजा. म्हणजे अगदी आमच्या ईशानबरोबर पण, एक तर त्याच्याबरोबर मी वेळ पण खूप घालवला शूटच्या सगळ्या दरम्यान. आणि तो म्हणजे ही मुलं काहीतरी वेगळीच असतात सगळी, आणि ती भयंकर प्रेम करतात तुमच्यावर, भयंकर प्रेम करतात आणि मनापासून ती तुमच्यात इन्व्हॉल्व्ह होतात. जर का एक माझ्या लक्षात आलंय, ती अत्यंत खरी असतात, त्यांना काही चक्केपंजे नसतात. आपण जसं एखाद्या व्यक्तीबरोबर ठीक आहे फार तर काही आवडत नाही पण आता काम तर करायचंय मग करू ऍडजस्ट, ह्या झोनमध्ये असतो, किंवा त्याला काय म्हणतात रे, मॅनिप्युलेट करतो आपण स्वतःलाच अनेकदा की ठीक आहे यार ठीक आहे असं म्हणून आपण करत राहतो. आमच्या बाबतीत तुझं असं नाही करावं लागलं तुमच्या बाबतीत. पण एक तर त्यांना तुम्ही आवडता किंवा त्यांना तुम्ही आवडत नाही, आणि दोन्ही केसमध्ये ते खूप वोकल असतात. ते तुम्हाला सांगून टाकतात मला तू आवडलायस, मला तू आवडली नाहीयेस, आपलं जमतंय आपलं जमत नाहीये. आणि थँकफुली सगळ्या पोरांच्या बरोबर माझं जमतं बुवा, त्यामुळे मला खूप मजा येते. मी सगळी प्रोसेस ती खूप एन्जॉय करते त्यांच्या बरोबरची. पण या सिनेमाच्या दरम्यान कसा अनुभव होता तुझा लहान मुलासोबतचा, ईशान सोबतचा? खूपच मजेशीर, खूपच मजेशीर. तो माझ्या बरोबर असायचा. मेकअप रूम्स पण आमच्या अशा काही खूप वेगवेगळ्या नव्हत्या, तर तो तिथेच असायचा. तो भयंकर बडबड करायचा. एक मला आयडिया सापडली होती त्याला शांत करायची, की पटकन ध्यान कर. ध्यान करी कॉन्सेप्ट त्याला खूप आवडायची तेव्हा. ओम लावून बस सांगितलं, असं करून बसायचं. त्याचा एक व्हिडिओ पण बहुतेक माझ्याकडे, तसा तो कसा असा करून बसलाय आणि त्याला असं वाटायचं की यानंतर खूप होणार आहे काहीतरी. आणि ट्रस्ट मी दॅट वॉज द ओनली टाइम जेव्हा तो शांत बसायचा. अदरवाईज तो नुसतं ते पॉपकॉर्न कसा उडतो टन 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 टन, तसा सेटभर टन 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 उडत असायचा पूर्ण. आणि त्याची एक विंडो असायची, एक 15 ते 20 मिनिटात तुम्हाला जर सीन मिळाला तर मिळाला, तर गेलात तुम्ही कामातून. आणि लहान मोठे सीन्स होते. आणि एकदा काय झालं, बऱ्याचदा छान त्यांनी सगळे सीन्स उत्तम सहजपणे त्यांनी ते केले. एक दिवस जरा काही टेक्निकल गोष्टींमुळे रिटेक्स खूप होत होते आणि 15 मिनिटाच्या पुढे तो सीन गेला आणि त्यानंतर त्याचा पेशन्स संपलेला, त्याचं पॅकअप झालेलं त्याच्या मनात, आणि तो अजिबात कोऑपरेट करत नव्हता. बरं तरी वडीलच दिग्दर्शक होते त्यामुळे प्रकाशला आणि प्रकाश तर कधी चिडत नाहीच, आपल्याला माहितीच आहे. पण मला तुला पुन्हा एकदा जुन्या आठवणीकडे घेऊन जायचं की सूर नवा ध्यास नवा मध्ये तू होती आणि इतकी मुलं तू हँडल केलीस. सो मला तो किस्सा किंवा ते अनुभव जाणून घ्यायचे की एकतर एक मूल हँडल करताना सगळ्यांचे धाबे जणांतात, एक तर तू निवेदिका, सूत्रसंचालिका, सगळं सूत्र तुझ्या हातात, आणि सगळी मुलं स्पृहाताई कसं हँडल करत होतीस, मला हाच प्रश्न आहे. पण मी तेच म्हटलं, मला खूप आवडतं लहान मुलांबरोबर वेळ घालवायला.
मला खूप मजा येते मला. आणि मी जेन्युअनली मी त्यांच्याशी गप्पा मारू शकते खूप वेळ, काहीही मध्ये ब्रेक न घेता. आणि ते फार इंटरेस्टिंग बोलत असतात, त्यांचे किस्से इंटरेस्टिंग असतात. तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकलं ना तर ते खूप काहीतरी सिरियस सांगत असतात तुम्हाला. आपल्याला ते डिसायफर करता आलं पाहिजे एवढं मला वाटतं. आपण लाईटली घेतो, ते अत्यंत सिरियसली तुम्हाला काही काही गोष्टी सांगत असतात, तुमचं लक्ष नसतं. आता एक गंमत फार, आता याच्यातलं मला माहिती आहे आपण किती ठेवू शकतो किंवा काय, पण आमचा जो हर्षू होता तो तेव्हा 4.5 वर्षाचा वगैरे असेल. आणि हर्षद नायबळ म्हणून आमचा एक छोटा मुलगा होता आमच्या सूर्यनवामध्ये. तर त्याची आणि माझी विलक्षण गट्टी होती. बरं, शो संपल्यानंतर आजही ते टिकून आहे. आता ते शो संपूनच 4-5 वर्ष झाले, पण त्या सगळ्या मुलांची मी टचमध्ये अजूनही. आमचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, सो आम्ही बोलत असतो मध्ये मध्ये त्या सगळ्यांची. तर आम्ही एकदा भेटलो होतो तेव्हा तानाजी फिल्म रिलीज झाली होती. हा मला माहिती आहे, मी आपलं सांगते हे सगळं. तानाजी फिल्म रिलीज झाली होती, तर तो तानाजी फिल्म बद्दल माझी डिस्कस करत होता की मी बघितला. आणि तो त्याला भयंकर ऐतिहासिक सिनेमे बघायला आवडतात, ते सगळे महाराज वगैरे हे त्याचं प्रेम आहे. तर तानाजी बघून जो आला आणि म्हणलं की मला नाही आवडला सिनेमा. म्हणलं का? तर म्हणे असं का वागले त्याच्यात महाराज, सिनेमात दिसताना असं दिसतं ना की महाराज गडावरून बघत असतात आणि तिथे लढाई चालली असते. तर तो म्हणला की मग तानाजी एवढा लढाईत ते गेले आणि मग आले महाराज, समोरून बघत होते, मग तेव्हाच जायचं ना मदत करायला. तर मग मी त्याला म्हणलं की नाही नाही, खऱ्या आयुष्यात तसं नसतं बाळा, ते लांब बसतात खूप. तर सिनेमासाठी म्हणून ते तसं होतं ना, मग ते लांबनं बघत. पण आपल्याला कसं काय दिसलं की तिथे गडावरची लढाई ते बघत होते इकडनं, मग ते असं काय केलं ना त्यांनी. खुद्द तानाजी सुद्धा म्हणाला असता, महाराज तुम्ही गडावर थांबणं गरजेचं आहे, हे आम्ही बघतो. मला हेच सांगायचं की ते अत्यंत सिरियसली तुमच्याशी अनेक गोष्टी कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतात आणि खूप मजा येते. मला तर खूप मजा येते लहान मुलांबरोबर. अगदी. चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान. आणि जेव्हा मी पहिल्यांदा ह्या चित्रपटाविषयी ऐकलं तेव्हा अगदा म्हणजे कोणीही ऐकलं तर पहिल्यांदा एक चित्र डोळ्यापुढे येतं, तो म्हणजे आपण सगळ्यांनी आपल्या लहानपणी, म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही पाहिलेला शक्तिमान. तर तोही शक्तिमान असाच मदतीला धावून जायचा आणि ती इमेज आतापर्यंत आपल्या मनात आहेत. तर ते काही किस्से, त्या आठवणी काही आठवतात की तुम्ही तो शक्तिमान बघितलेला वगैरे, किंवा त्याची काही उत्सुकता, आवड वगैरे असं? मला ते सगळं खूप कॉमेडी, मला नाही आवडलं. मी काय असं मी पाहिलेलं आहे, पण मला मजा यायची. मजा, कारण काय आहे की आपल्या मातीतला सुपर हिरो आहे तो यार. नाही म्हणजे मी म्हणजे आता आपण ह्या असं शक्तिमान या सिरियल बद्दल आणि मुकेश खन्नांनी तो केलेला रोल आणि त्याबद्दल बोलतोय. महेश कोठारेंनी जो सिनेमा केला त्याच्यात लाल रंग बघितल्यावर दे दणादन ताकद जात असते लक्ष्मीकांत बेर्डेंच्या अंगातली. तर मी अजिबात हे अतिशयोक्ती किंवा मी अजिबात थापा मारणे किंवा काही करत नाहीये. मी आणि माझा भाऊ लाल रंगाचे कपडे एकमेकांना दिसल्यावर आउट व्हायचो, असं खेळ खेळायचो. लाल रंग घातला की आउट, तोवर पॉवर आपल्याकडे, तोवर आपल्या असं घरात चालायचं. लाल रंगाच्या उषा किंवा काय घरात जे लाल रंगाचं असलं, आई हैराण झाली. सो एक काय मॅजिक आहे कुठल्याही गोष्टीचं. लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टीत जेव्हा शक्तिमान सारखा एलिमेंट येतो किंवा सुपर हिरो सारखा एलिमेंट येतो किंवा मॅजिकल पॉवर्स येतात किंवा काहीतरी अशी पॉवर आहे तुमच्या हातात की जी आता कुठली नॉर्मल माणसाच्या हातात नाही, तेव्हा त्याला फार वेगवेगळे लेअर येतात आणि त्यामुळे ऑडियन्स सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने एन्जॉय करतात. त्यामुळे मी म्हणजे आता तू टायटल म्हणजे ह्या टायटल बद्दल बोलतोयस, मी बघितलाय सिनेमा. या खूप म्हणजे तुझ्यापेक्षा तर डेफिनेटली जास्त वेळा बघितलाय मी हा सिनेमा. तर मला मी सिनेमा बघितल्यानंतर मधल्या टप्प्यात मला असं नेहमी असं थोडंसं प्रकाशला असं सांगावं वाटायचं, प्रकाश इकडे असू दे ना एखादं गाणं जरा अजून एक. तर प्रकाश म्हणायचा नाही, अरे एवढंच राहू दे, एवढंच राहू दे. ही आपली इमेज कशाची? ही इमेज ही आहे की आपण एखादी मोठी गोष्ट बघतो, ग्लोरिफाईड गोष्ट बघतो, त्याचा पूर्ण आनंद मिळावा या दृष्टीने. त्यामुळे आदिनाथला प्रश्न आहे की दर्शन ह्या चित्रपटात बाबा आहे, पण तू आज बाबा आहे. सो या चित्रपटाच्या निमित्ताने ॲज अ बाबा म्हणून कसं बघतो ह्या सगळ्या सिनारिओकडे? मी शूटिंगच्या वेळेस एक किस्सा झाला होता माझा. म्हणजे मी जर तो शक्तिमान होण्याच्या
स्वतः सिद्धा मार्गावर असताना घरात जे त्याच्या वादळ आलेलं असतं ते सीन्स तसे खूप कठीण होते, हेवी होते. स्पृहाबरोबर, ईशानबरोबर. आणि त्या काळात आणि पुण्यात आम्ही सलग शूट करत होतो, म्हणजे 20 दिवस आम्ही सलग होतो तिकडे. आणि मी जिजाला मिस करायला लागलेलो खूप. आणि प्रत्येक वेळेस ईशानबरोबर सीन करताना मला जिजाची खूप आठवण यायची. आणि होमसिक झालेलो मी त्यावेळेस. आणि मी फोन करून मग जिजाला बोलवून घेतलं. आणि जिजा माझ्यासोबत शूटिंगच्या वेळेस 5 दिवस राहिली माझ्यासोबत. तिकडे सेटवरती असायची, शॉटच्या वेळेस बसायची तिकडे. तेव्हा ती 4 वर्षाची होती. सो या खूप मजा आली आणि खूप एक स्वतःबद्दल खूप कळायला लागलं मला ही फिल्म करताना. चित्रपट 24 तारखेला येतोय. येत्या 24 मे रोजी शक्तिमान हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. तर चित्रपटाविषयी काय सांगाल? का चित्रपट पाहावा आणि प्रेक्षक गृहात जाऊन का पाहावा? प्रत्येकात एक शक्तिमान दडलेला असतो, हेच आमचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे त्यांना हे सांगायचं आहे. आणि 24 तारखेला हा सिनेमा रिलीज होतोय थिएटरमध्ये. ट्रेलर आहे आत्ता आणि त्याला खूप सुंदर प्रतिसाद मिळतोय. ट्रेलर नक्की बघा आणि थिएटरमध्ये भेटू. ट्रेलर बघून वाटेलच बहुतेक सगळ्यांना की हा सिनेमा पूर्ण काय आहे हे जाणून घ्यावं. तर ती अशी एक काय सर्वांगीण मनोरंजन देणारा सिनेमा आहे. हसवेल तुम्हाला, थोडंसं इमोशनल करेल आणि एक वेगळ्या पद्धतीचं काहीतरी एक संवेदना घेऊन तुम्ही थिएटरमधून बाहेर पडाल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. त्यामुळे प्लीज 24 मेला थिएटरमध्ये या. मला अगदी नम्रपणे सांगावंसं वाटतं की खूप दिवसांनी एकत्र कुटुंब सगळे एकत्र येऊन आजी आजोबा आई बाबा मुलं सगळ्यांनी बघावा असा सिनेमा आहे. फार कारण आता ही अशी वाक्य बोलून ना सगळं रटाळून गेलेलं आहे, तेच बोलून. पण जेन्युइनली मी सांगतो की सगळ्यांनी एकत्र बसून अत्यंत आनंद घ्यावा असा सिनेमा. हा सिनेमा तुम्हाला आनंद देईल 100%. जाता जाता आदिनाथला एक प्रश्न होता की सध्या या चित्रपटाची तर हवा आहेच, पण आणखी एका चित्रपटाची हवा तू निर्माण केली आहेस, म्हणजे झपाटलेला. तर जाता जाता त्याच्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल की सगळे प्रेक्षक त्या चित्रपटाची आतुरतेनं वाट बघतायत. अर्थातच ह्या वर्षी आम्ही तो सिनेमा शूट करणार आहोत आणि पुढच्या वर्षी झपाटलेला 3 आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहोत. पण आधीचा झपाटलेला थोडासा ह्युमरस होता, त्याच्यातही थोडी भीती होती, पण त्याचा एक वेगळा बाज होता. पण तुझ्या पोस्टरने थोडा जास्त संभ्रम नक्की काय आहे? म्हणजे अगदी तू सांगितलं नाही सगळं, पण काय हॉरर आहे की काय आहे? सगळ्यांना उत्सुकता आहे की आपण बघितलेला झपाटलेला आणि मग आता काय वेगळं पाहायला मिळणार आहे. ती उत्सुकता आपण कायम ठेवूया पुढचा टीजर येईपर्यंत. दर्शन जेव्हा आमच्याकडे येणार आहे तेव्हा अनेकांनी हा प्रश्न विचारला की टाइमपासचं पुढे काय आता? टाइमपासचं पुढे काय ते रवीच सांगू शकतो, कारण ती त्याने निर्माण केलेली फ्रँचायझी आहे, मी त्याचा रायटर आहे. पण मला काही वाटत नाही इतक्यात काही टाइमपास 4 वगैरे असं काय होईल. अजून तरी अशी काही बोलणी नाही चालू आहेत, कारण की प्रेक्षक वाट बघतायत आणि आता टाइमपास 3 झाल्यानंतर आता सगळ्यांना 4 बघायचा आहे. हा बघायला आवडेलच लोकांना, पण भक्कम गोष्ट हातात मुळात सापडली पाहिजे. नुसती फ्रँचायझी परत तेच आहे, फ्रँचायझी आहे म्हणून ती करण्यात अर्थ नाही. 1990ला आला मला वाटतं झपाटलेला, 94 94 ते 2025 मध्ये त्यांनी 3 पार्ट करायचे. मी तर 2015ला पहिला गेला, 2018ला दुसरा गेला, 2022ला तिसरा गेला. जरा सावकाश, जरा अजून काहीतरी भक्कम गोष्ट हातात येऊ दे, मग काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे फ्रँचायझी करायला हरकत नाही, पण गोष्ट म्हणून काहीतरी हाती उत्तम सापडलं तर मग नक्कीच. नाहीतर मग आपण का प्रेक्षकांना म्हणजे का आपण प्रेक्षकांना फॉल्स प्रॉमिस द्यायचं की आहे फ्रँचायझी म्हणून करतो. भक्कम गोष्ट असली पण तुला खूप मिस करतात प्रेक्षक, म्हणजे टेलिव्हिजनवरचे, ते विनोदाच्या अनुषंगाने असेल किंवा तर त्यांच्यासाठी काय कधी येणार असतो टेलिव्हिजन? मला अजून तरी काय इंटरेस्टिंग प्रोजेक्ट सापडलं नाही. डेली सोप तर माझ्याकडे येतच नाहीत, त्यामुळे मी काय तिच्यासारखं म्हणू शकत नाही की मला सुख कळलंय म्हणून. पण करेन काहीतरी इंटरेस्टिंग आलं तर. कारण मी लास्ट टेलिव्हिजन केलं त्याला पण 7-8 वर्ष झाली. दिलीप प्रभावळकरांबरोबर चुकबुल द्यावी घ्यावी नावाचं एक, त्याला डेली म्हणता येणार नाही, बाय विकली होती ती. पण काही इंटरेस्टिंग असेल तर करेनच, काही प्रॉब्लेम नाही. तर आज आपल्याकडे आली होती शक्तिमान चित्रपटाची टीम आणि येत्या 24 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय.
अगदी अशा काही खुसखुशीत आणि गमतीशीर गप्पा झाल्या. यातून शक्तिमान चित्रपट कसा आहे तुम्हाला उलगडलाच असेल, पण फक्त इथे उलगडून चालणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला तो चित्रपटगृहात जाऊन बघावा लागेल. सगळ्यांनी 24 मे ही तारीख लक्षात ठेवायची आहे आणि शक्तिमान चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच बघायचा आहे. आणि लोकमत फिल्मीकडून शक्तिमान चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.